गांधीनगरचा गुंता सुटणार, गाळे कायम ठेवत तोडग्याची नवी चर्चा। आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी। मी ऐश्वर्या पाटील। काय नेमकी गांधीनगर अतिक्रमण प्रकरणी चर्चा सुरू आहे, जाणून घेऊयात। कोल्हापूरच्या गांधीनगर गाळे प्रश्नी आता एक नवा फॉर्म्युला चर्चेत आलाय आणि त्यामुळे हजारो व्यापाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील हे गाळे कायम ठेवत त्यांना अधिकृत फाळे लागू करून प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता व्यक्त होत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून गांधीनगरमधील व्यापारी आणि प्रशासक यांच्यात तणावाचं वातावरण आहे। अतिक्रमण कारवाई, नोटिसा आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता सर्व नगरसेवकांनी एकत्र येत सकारात्मक भूमिका घेतली तर या प्रश्नावर मध्यमार्ग निघू शकतो, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे संबंधित जागा महापालिकेच्या मालकीची असल्यामुळे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकारही महापालिकेकडेच आहेत। त्यामुळे प्रशासक, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटना यांनी सामंजस्याने निर्णय घेतल्यास गाळेधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो। दुसरीकडे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की अनेक दशकांपासून व्यवसाय सुरू असलेल्या गाळ्यांवर थेट कारवाई करण्याऐवजी नियमितीकरणाचा मार्ग स्वीकारावा, कारण या बाजारपेठेवर हजारो कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। आता येत्या महासभांमध्ये किंवा विशेष बैठकीत या विषयावर काय निर्णय होणार, प्रशासक कोणती भूमिका घेतं आणि व्यापाऱ्यांना खरोखरच दिलासा मिळतो का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी।